नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. पुणे महानगरपालिका सगळ्यांना ज्ञात आहे आणि या महानगरपालिकेची भरती आलेली आहे तब्बल 60 पदांची. आता यामध्ये 2 पद आहेत, परंतु विद्यार्थी मित्रांनो एका पदासाठी पगार आहे 50,000, एका पदासाठी पगार आहे 40,000. तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेल्या त्या विद्यार्थ्यांना अशी इच्छा असते की चांगल्या शहरामध्ये जाऊन आपल्याला जॉब करायचा आहे. आता एवढ्या मोठ्या पगाराची तुम्हाला जर नोकरी पुणे या चांगल्या नामांकित पंचतारांकित सिटीमध्ये जर तुम्हाला नोकरी करण्याची संधी भेटत असेल तर ही सुवर्ण संधी तुम्ही गमावली नाही पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करतो या युट्यूब वरून. आणि तुम्ही फक्त मुलाखत आहे काय, फक्त मुलाखतीमध्ये तुमची निवड झाली, तुमची सिलेक्शन झालं समजायचं. चला विद्यार्थी मित्रांनो वेळ न घेता व्हिडिओला चालू करूया. परंतु विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो. महाराष्ट्रात 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी महाराष्ट्रातील नामवंत अकॅडमी इन्फिनिटी अकॅडमीचं नाव ओळखलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो आता 461 जागांची ही भरती या ठिकाणी आलेली आहे. आणि या 461 मध्ये तुमचं हक्काचं एक पद जर मिळवायचं असेल की ते एकच पद तुम्हाला एका ठिकाणी मिळवायचं जर असेल तर बघा इन्फिनिटी अकॅडमीनं आरटीओ फॅक्टरी बॅच 2 लॉन्च केलेली आहे. 29 तारखेपासून सुरू झालेली ही बॅच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 95 29 31 75 72 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे. बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची. जरी तुम्हाला आरटीओ बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तरी सुद्धा याच नंबरला तुम्ही कॉल करा आणि आमची टीम या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देण्यासाठी तत्पर आहे, कार्यरत ठेवलेली आहे. ही बॅच आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही हायब्रिड मोडवरती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो 7,500+ रजिस्ट्रेशन या बॅच साठी झालेले आहेत. आरटीओ होण्याच्या दिशेनं तुमचं एक पाऊल या ठिकाणी जोमानं पुढे पडतंय. या 7,500 जणांचं यशस्वी होण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे पडलेलं आहे. तुम्ही सुद्धा मागे राहू नका. या बॅच साठी या आणि इन्क्वायरी करा कशी आहे कशी नाही. जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना विचारा ही बॅच कशी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आणि नंतरच ऍडमिशन घ्या. असं म्हणत नाही की माहिती घेऊनच तुम्ही माहिती न घेताच तुम्ही या बॅचला ऍडमिशन घ्या. माहिती घ्या. ज्यांनी जॉईन केले अशा विद्यार्थ्यांकडून थोडा अनुभव घ्या आणि नंतर जॉईन करा. ही बॅच कशी आहे आणि इन्फिनिटी बद्दल तुम्ही कुठेही चौकशी करा की आरटीओ बाबतीत या ठिकाणी कसं मार्गदर्शन आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे की आरटीओ बाबतीत इंजिनिअरिंग बाबतीत टॉप 1 नंबरची सर्वोत्तम अकॅडमी म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमीचं नाव ओळखलं जातं. आणि सुवर्ण संधी गमावू नका. तुम्हाला जर या वर्षी पहिल्या प्रयत्नात आरटीओ व्हायचं असेल तर इन्फिनिटी अकॅडमीला नक्की एकदा भेट द्या किंवा या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. तुमचं एक पाऊल यशाच्या दिशेनं नक्कीच पडलेलं असेल अशी मी ग्वाही देतो. चला आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी जाऊया. पुणे महानगरपालिकेसंदर्भात ही जाहीर या ठिकाणी मागील 2-3 दिवसापूर्वी प्रसिद्ध झाली आणि यामध्ये कनिष्ठ अभियंता हे पद या ठिकाणी थेट मुलाखतीद्वारे 50,000 पगारावरती निवडलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ही मुलाखत असणार आहे आणि यासाठी पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीटेक पदवी बी पदवी इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये असलेलं हे पद या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक पात्रता पूर्ण असेल अशा विद्यार्थ्याला 50,000 पगारावरती एकूण 30 पद आहेत. ही 30 पद कनिष्ठ अभियंता म्हणून या ठिकाणी निवडली जातील. 11 महिन्यासाठी या ठिकाणी हे पद आहे. आता या ठिकाणी दुसरं पद आहे आरोग्य निरीक्षक. आता प्रत्येक क्षेत्र कार्यालयासाठी 2 अशी 30 पदे या ठिकाणी निवडली जातील. पगार आहे 40,000 पगारावरती मासिक वेतन. आरोग्य निरीक्षक हे पद निवडलं जाणार आहे. त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे तुमची 12वी झालेली असावी. 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका ज्यांची झालेली आहे असा विद्यार्थी आणि शास्त्र शाखेच्या पदवीधारकास जर प्राधान्य दिलं जाईल. पण कमीत कमी जी काय पात्रता आहे ती 12वी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका अशा मध्ये हा विद्यार्थी या ठिकाणी निवडला जाणार आहे. तर बघा आता सगळ्यात महत्वाचे जे काही अटी आहेत त्या अटी या ठिकाणी त्यांनी दिलेत की घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका यांच्या नावाने तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. आणि अर्जामध्ये विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि तुमचा मोबाईल नंबर क्रमांक या ठिकाणी नमूद करून तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. आता अर्ज कुठे दाखल करायचा लक्षात ठेवा. 29/6 लक्षात ठेवा तारीख 29 जून ते 13 जुलै 29 जून ते 13 जुलै या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. लक्षात असू द्या कुठे अर्ज दाखल करायचा आहे. लक्षात ठेवा पत्ता
स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूम पुणे महानगरपालिका मुख्य इमारत पहिला मजला शिवाजीनगर पुणे 41-1005 या ऍड्रेसवरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. बघा आता तुम्हाला ऍड्रेस जरा थोडा झूम करून दाखवतो, वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या आणि त्यावरती तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्या सूचना समजून सांगतो कशा पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे, काय करायचंय काय नाही करायचं. काळजी करू नका, घाबरून जाऊ नका, गडबड करू नका, गोंधळ करू नका. इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे. कुठे अडचणी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, लक्षात ठेवा. 29 जून ते 13 जुलै पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. ऑनलाईन पद्धतीने नाही, लिंक मागू नका. दुसरी गोष्ट, स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूम पुणे मनपा मुख्य इमारत पहिला मजला शिवाजीनगर पुणे 41-1005 या ऍड्रेसवरती तुम्हाला जाऊन तिथं जाऊन द्या किंवा पोस्टने पाठवा, काय अडचण नाही. तुम्ही जर बाहेरून असेल तर बघा, सार्वजनिक सुट्ट्याचा कालावधी वगळून तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. आता जे काही नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या ह्या करार पद्धतीने असणार आहेत. मनपाच्या आस्थापनेवर कोणत्याही पदावर नियुक्तीचा हक्क तुम्हाला सांगता येणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलंय. दुसरी गोष्ट, नेमणूक दरमहा एकवट वेतनावरती करार पद्धतीने 11 महिन्यासाठी तुमची 11 महिन्यासाठी तात्पुरती निवड या ठिकाणी केली जाणार आहे. हे लक्षात ठेवा. अपूर्ण अर्ज जर आला तर तो बाद केला जाईल. रिक्त पदाच्या तुलनेत अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेची योग्य त्या निकषाप्रमाणे छाननी करून आवश्यक त्या संख्येने उमेदवारांना मुलाखती करता बोलवण्यात येणार आहे. जर 60 पद आहेत आणि 60 पेक्षा अधिक अर्ज आल्यानंतर मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखतीच्या गुणवत्तेच्या आधारावर तुमची निवड केली जाईल. सगळ्यात महत्वाचं पुढचं, महाराष्ट्रातील रहिवासी असणारा उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. मुलाखतीसाठी स्वखर्च तुम्हाला उपस्थित राहायचे. दुसरी गोष्ट, निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार महानगरपालिका आयुक्त पुणे यांनी त्यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची. निवड झालेला उमेदवार स्वखर्चाने करार करून द्यावा लागेल. निवड झालेल्या उमेदवाराला 11 महिन्याचा स्वखर्चाने स्टाम्प पेपरवरती करार करून द्यावा लागेल. ही सर्वांनी याची नोंद घ्यायची. उपरोक्त पदासाठी अर्ज करण्याचा कालावधी तुम्हाला आता सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ही जाहिरात महानगरपालिकेची आलेली असताना तुम्ही पाठीमागे राहू नका. तुमचं सांगितल्याप्रमाणे जर एज्युकेशन असेल तर या ठिकाणी अर्ज दाखल करा. गडगंज पगाराची नोकरी तुम्हाला पुणे शहरामध्ये मिळणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. चला या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.